मी धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आहे ना छोले मसाला बनवणार आहोत, ढाबा स्टाईल। अगदी ढाब्यामध्ये मिळतं ना अगदी तशी, आणि घरामधल्याच सामानाने बनवणार आहोत, साहित्याने। तर हे मी ना रात्रभर भिजत घातलेले होते। आता हे आपण कुकरला लावायचे, पण आपण आहे ना हे परत 2 पाण्याने ना छान स्वच्छ धुवायचे। छोलेत ना आपण परत एकदा छान स्वच्छ पाण्याने धुतलेत। आता आपण ह्याच्यामध्ये ना पाणी टाकूया। तो पाणी टाकलं ना की त्याच्यामध्ये आपण आहे ना, इथे मी तमालपत्र घेतले, एक दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि 3 लवंगा घेतल्यात। हे मसाले टाकून आहे ना आपण आता कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। छोले ना कुकरला लावले, ते शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूया। इथे मी ना कांदा घेतला, एकदम बारीक चॉप करून घेतलाय। तुमच्याकडे हे बघा, माझ्याकडे हे असं चॉपर आहे, त्याच्यामध्ये मी चॉप केलंय। जर तुमच्याकडे चॉपर नसेल ना तर तुम्ही मिक्सरला पण असा थोडासा बारीक, एकदम असा पेस्टच्या आधी थोडा काढायचा, तर एकदम बारीक करून घ्यायचा। आणि आता इथे मी ना 2 टोमॅटो घेतलेत, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तुमच्या आवडीनुसार तिखट घ्यायचं आहे। आणि आलं घेतलंय एक छोटं, आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी 5-6। इथे थोडी कोथिंबीर आहे। तर आपण हे सुद्धा आहे ना चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तुम्ही मिक्सरला लावून घेतलात ना तरी चालेल। आधी हे बारीक करू आणि मग टोमॅटो टाकू। थोडी आहेत ना मी कोथिंबीरीची देठं घेतली आहे, छान धुतली आहेत तिला, आणि ना कवळी कवळीच घ्यायची आहेत। मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या कुकरच्या मोठ्या कुकरमध्ये लावलं ना तर 3 शिट्ट्यामध्ये होतं। इथे 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। गॅस बंद केलेला आहे। कुकर गार होतोय ना तोपर्यंत आपण इथे ना फोडणी टाकून घेऊया। पॅन गरम करायला ठेवलंय, याच्यात आपण आहे ना तूप टाकून घेऊया। तुमच्याकडे जर बटर वगैरे असेल ना तर तुम्ही ते टाकलं तरी चालेल। आणि तेल, हे दोन्ही मिक्स करायचंय। इथे आपण थोडं जिरं आणि थोडी राई टाकून घेऊया। हिंग टाकायचंय थोडं, आणि आता ना कांदा बारीक केलेला आहे ना तो टाकून घेऊया। मी इथे ना पाणी कमी पडलं ना तर गरम पाणी करायला ठेवलंय। पाणी कमी पडलं ना छोल्यामध्ये तर पाणी गरमच टाकायचं, गार टाकायचं नाहीये। कांदा ना चांगला लाल होऊन द्यायचा। कांदा ना लाल होतोय तोपर्यंत आपण ह्याच्यात लाल मिरच्या टाकल्या। आपण मसाले टाकून घेऊया। हळद टाकायची थोडी, ही जिरा पूड आहे, हे धना पूड आहे, हा आमचूर पावडर आहे, गरम मसाला आहे, ही बडीशोप पावडर आहे। बडीशोप थोडी गरम करून पावडर करून ठेवलेली आहे, आणि कसुरी मेथी पण गरम करून एकदम पावडर करून ठेवलेली आहे। आपण इथे काश्मीरी लाल पावडर आहे, ही मी 2 चमचे टाकते। आणि हे मसाले आहेत ना हे पण टाकून घेऊया। आता आपण आहे ना टोमॅटो, मिरची, आलं, लसूण वाटलेलं आहे ना, कोथिंबीरीची देठं, तर हे सगळं टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये ना हे तमालपत्र वगैरे ना हे काढून टाकायचंय। दालचिनीचा तुकडा पण मी काढलाय। ह्याच्यात लवंग पण आपण टाकलेली ना ती पण काढून टाकायची। 2 लवंगा टाकलेल्या, दुसरी। थोडंसं पाणी टाकून आहे ना मसाला छान भाजून घ्यायचा आहे। बघू शकता मसाल्याला ना तेल सुटलेलं आहे। आता आपण छोले टाकून घेऊया। पाणी ना मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ह्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकणार आहोत, कारण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे।
ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं छोलेचंच. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मी इथे ना गरम पाणी टाकणार आहे. काय होतं, भाजी थंड झाली ना की ती एकदम सुकी होते, त्यामुळे मी पाणी थोडं टाकते. पाणी कमी होतं भाजीत. करून आहे ना कोथिंबीर टाकून घ्यायची. बंद करते. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. नक्की करून बघा. खूप छान होते. घरातच सगळे आपले साहित्य असतात, सामान असते, सगळं मसाले असतात. त्याच्याने अगदी धाबा स्टाईल, अगदी हॉटेलमध्ये धाब्यावर जायची गरज नाही. घरच्या घरी बनवू शकता. याच्यावर चपाती, रोटी, फुलके काही खाऊ शकता तुम्ही, भात. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.